आपल्या सर्वांना माझा नमस्कार. आपण ज्ञानेश्वरीचा अध्याय 16वा बघतो आहोत आणि याच्यामध्ये आपण दैव सूर संपत्ती भाग योग बघतो आहे. म्हणजे दैवी गुण कोणते, आसुरी गुण कोणते आणि दैवी गुण कसे प्राप्त केले पाहिजे आणि ते केल्याने जीवनात काय बदल होतो किंवा आसुरी गुण कसे सोडून दिले पाहिजे, म्हणजे जीवन कसं चांगलं होतं हे आपण गीतेमध्ये ते बघतो आहोत. आणि दोन्ही गुण सांगितल्यानंतर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की याचे परिणाम कसे असतात, काय असतात, आणि त्यामध्ये आसुरी गुणाबद्दल ते बोलत होते. आणि माऊलींनी त्या प्रत्येक श्लोकाचं निरूपण आपल्याला केलं होतं. तर मागच्या याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की आसुरी लोक जे असतात ते काय करतात की विषय भोग जे असतात, अनंत विषय त्यांच्या मनामध्ये असतात आणि ते विषयाचे भोग सारे कसे आपल्याला मिळतील याच्या मागे ते लागलेले असतात. आणि मग त्यांना असं वाटत असतं की जगामध्ये सुख ही एकच गोष्ट आहे, बाकी परमात्मा परमेश्वर हे काही नाहीये. आपण कसंही मनमानीला वागलं तरी आपल्याला चालेल असा त्यांचा भाव असतो. आणि आपण हे पाहिलं होतं मागच्या वेळेस की ते स्त्रीलंपट असतात. एवढ्या स्त्रियांचा भोग घ्यावा, त्यांच्याबरोबर नको त्या गोष्टी कराव्या, वेगवेगळ्या मार्गाने पैसे कमवावे, आडमार्गाने पैसे कमवावे, चांगल्या गोष्टी काही त्यांच्यामध्ये नसतात. असं सगळं सांगून झाल्यानंतर आता 12वा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये आता आपण जाऊया. 12व्या श्लोकामध्ये भगवंत अर्जुनाला असं सांगतात, अनेक आशापाशाने बद्ध झालेले क्राम क्रोध परायण असे आसुरी लोक विषय भोग च्या करिता अन्यायाने पुष्कळ द्रव्य साठवण्याची आवडतात. ते भगवंत काय म्हणतात की अनेक आशा आणि पाश, पाश म्हणजे वाईट गोष्टींची कर्म जी असतात त्या पाशामध्ये आपण बांधले जातो. अशी जी लोक आहेत ते काय करतात, क्राम आणि क्रोध परायण. आपण म्हणतो ना, एखादा माणूस एखाद्या गोष्टीचं पारायण करतो, गीतेचं पारायण करतो, सतग्रंथाचं पारायण करतो, चांगल्या सवयी आपल्या शरीरामध्ये कशा रुजतील हे बघतो, तसं ते काम आणि क्रोध पारायण असतात असं भगवंत. आणि हे आसुरी लोक काय करतात, विषय भोगायला मिळाले आणि विषय भोगायला मिळण्याकरता काय लागतं की द्रव्य लागतं, पैसा लागतो, संपत्ती लागते. तर खूप अशी संपत्ती अन्यायाने पुष्कळ द्रव्य मिळतात आणि त्याची हाव धरतात की अजून द्रव्य मला अन्यायाने मिळेल, कोणाला त्रास झाला तरी चालेल, पण मला संपत्ती मिळतच राहायला पाहिजे आणि मी त्या संपत्तीतून निर्माण होणारे अनैतिक भोग पण मी भोगलेच पाहिजे. नीतिमत्ता त्यांच्यामध्ये नसते. आता याबद्दल माऊली कसं निरूपण करतात ते पाहूया. माऊली म्हणतात, मासा जसा मांसाचा तुकडा खास मिळणार या मोठ्या अपेक्षेने त्या मासात गळ याचा विचार न करता ते गिळतो व शेवटी गळाला अडकून प्राणाला मुक्तो, त्याप्रमाणे आसुरी लोकांना विषयाच्या आशेने बद्ध केलेले असते. माऊली काय सांगतात की या आसुरी लोकांचं जर उदाहरण दुसरं पाहायचं झालं तर एक मासा बघा, नदीमध्ये किंवा समुद्रामध्ये तलावामध्ये मासे असतात. तर मासे पकडणारा काय करतो, त्याच्या गळाला एक मासाचा तुकडा लावतो दुसरा. माणसाचा तुकडा लागून तो गळ पाण्यामध्ये टाकतो आणि स्थिर शांतपणे बसून राहतो. आणि या माशाला तो माशाचा तुकडा दिसतो, पण ती बारीक त्याला लावलेली दोरी काही दिसत नाही. दिसत असेल तरी त्याला ती लोभ असतो की एकदा कधी ते मांस मी खातो, ते नवीन काहीतरी पदार्थ पाण्यामध्ये आलेला आहे आणि तो त्या लोभाने तो खातो आणि त्याच्यामध्ये गळ अडकवलेला असतो, तो त्याच्या गळ्यामध्ये अडकतो आतमध्ये. आणि मी याला जड जाणवलं की हा भरकन त्याला ओढतो आणि आपल्यामध्ये घेऊन टाकतो आणि शेवटी त्याचं प्राण जो आहे तो देखील त्याच्यामध्ये जातो. तर हे अशाच प्रकारे हे जे आसुरी लोक जे आहेत त्यांना कळत नाही की आपण कुठल्या विषयाच्या मागे धावायला पाहिजे, कुठल्या विषयाच्या मागे धावायला नको. अशा विषयांच्या मागे धावतात की त्यांना कळत नाही की याच्यामध्ये आपला सर्वनाश आहे. आत्ता तात्पुरतं सुख मिळेल, पण याच्या पुढे काय होणार आहे ती फार मोठं वाईट काहीतरी घटना आपल्या बाबतीमध्ये घडणार आहे, आता त्यांना अंदाज येत नाही. अशीच गोष्ट आता परवाच्या दिवशी पेपरमध्ये मी वाचलं. काही काही वर्षांपूर्वी एका माणसाने एका शहरामध्ये लिफ्टमध्ये एका स्टाफला त्याचा त्रास दिला. नको त्या गोष्टी लिफ्टमध्ये कोणी नाही असं पाहून केल्या.
आणि इतका तो त्या याच्यामध्ये विषय भोगामध्ये अडकलेला होता कारण त्याच्या मनामध्ये पूर्वीपासून ते विचार चालू असतील ना ते सबकॉन्शियस माइंड मध्ये त्या गोष्टी जर साठलेल्या असतील अंतर्मनामध्ये तर ते काय होतं की ते बरोबर अंतर्मन किंवा सबकॉन्शियस माइंड किंवा चित्त हे एकच तिन्ही शब्द एकार्थी आहे जे विचार करतो सतत सतत जे विचार होतात ते कुठेतरी साठतात तेव्हा सबकॉन्शियस माइंड किंवा चित्त म्हणतात सगळ्या मराठी भाषेमध्ये असं चित्तात असेल की काय होतं ती व्यक्ती गोष्ट समोर आली ती आपोआप इंद्रिय कृती करून बसतात कारण इंद्रियांना मनाची आपोआप आज्ञा मिळते पटकन घेत तसं त्यांनी त्या मुलीबरोबर गैरव्यवहार केला आणि ते त्या याच्यामध्ये आलेलं होतं कशामध्ये कॅमेऱ्यामध्ये त्याच्या लक्षातच आलं नाही स्वाभिमानी असल्यामुळे तिने काय केलं तक्रार केली कोर्टात मॅटर केलं बरेच उद्योग केले करायचे आता अलीकडे निकाल लागले त्याच्यामुळे त्याला शिक्षा झाली तर अशी व्यक्ती म्हणते की ते माझी चूक नाही ते मला गुन्हेगार काय असेल ते न्यायालय पाहिजे पण सांगण्याचा अर्थ काय की या छोट्याशा गोष्टी करता तरी किती मोठी सजा स्वतःवर त्याला शिक्षा झाली किती मोठ्या गोष्टी ओढवून घेतलेल्या आहेत तो म्हणतो मला सुंदर पत्नी मला 2 मुलं आहे असं जरी तो म्हणत असला तर त्याला काही अर्थ राहिलेला नाही ना तर त्या क्षणाच्या मोहामध्ये तो अडकून पडला हे आपण याच्यात लक्षात घ्यायला पाहिजे म्हणून माऊलींनी असं त्या आसुरी लोक अशा वेगवेगळ्या आशेने बद्ध झालेल्या असतो पण त्या गोष्टीचं चिंतन मनन सतत करतात असं चिंतन मनन करत राहिल्यामुळे तशी व्यक्ती गोष्ट आली समोर की ते लगेच काय करतात की तो भोग घ्यायला पुढे जातात डायरेक्ट लक्षात रामभक्त कृत्य त्यांच्या हातून घडतं पुढे माऊली म्हणतात बरं इच्छिलेला विषय मिळाला नाही तर कोसोट्यात अडकलेल्या कीटकाप्रमाणे कोरड्यात आशेचं काम आता एखाद्या आसुरी माणसाला त्याच्या इच्छेप्रमाणे जे नीती धर्माला धरून नाही अशी इच्छा त्याची पूर्ण नाही झाली तर मनामध्ये त्याच्यात तेच चालू असतं आणि मग कोरड्या इच्छा तो त्याच्या पूर्ण करत जसं एखादा हे असतो कोळी असतो तर आपल्या भोवती किंवा कीटक असतो याचा याच्यापासून हे बनवलं जातं आपलं स्वेटर वगैरे बनवलं जातं तो जो असतो तो काय करतो स्वतः भोवतीच ते हे बनवतो की नाही त्याच्या लाळेपासून हे बनवल्यानंतर त्याच्यातच तो अडकून त्याला बाहेर येता येत नाही तसे लोक कल्पनेने आशा करतात की गोष्ट मला मिळाली मला त्याच्यातच राहतात आता मन जर त्याच्याने भरलेलं असेल तर नवीन त्या मनामध्ये जाईल कसं काय एखाद्या मडक्यामध्ये किंवा भांड्यामध्ये तुम्ही घाण पाणी ठेवलं आहे तर स्वच्छ पाणी द्यायला जागा राहील का त्याच्यामध्ये नाही राहणार बरोबर आहे की नाही ते तसंच ते अडकत जातात तशीच कर्म होत जातात आणि मग ते ज्योतिषाकडे जातात काही घटना इकडे जातात तिकडे अरे आमचं असं झालं आमच्या फार वाईट प्रसंग आला आमचं असं झालं आमचं अरे पण तुम्ही कर्मच जर चांगली नाही केली तर त्याची फळं कशी चांगली जर तुम्ही पेरले कारले आणि म्हणतात की आम्हाला आंबे मिळायला पाहिजे किंवा बाभूळ पेरला म्हणाले की आम्हाला द्राक्ष मिळायला पाहिजे असं शक्य आहे का असं शक्य नाहीये हे आपण याच्यामध्ये लक्षात घ्यायला पाहिजे अलीकडे व्हॉट्सअप इंस्टाग्राम याच्यावरती लोक खोट्या कल्पनेमध्ये जातात आणि खोट्या कल्पनेमध्ये जाऊन त्याच्यातच रममान होतात आत्ताच परवा मी अमेरिकेचा एक निर्णय पाहिला तिथल्या कोर्टामधला की अशाच एका मोठ्या कंपनीला म्हणजे हे सगळ्या प्रकारचं बनवतात अमेरिकेमध्ये त्यांच्या त्या याच्यावरती असे जे रील्स येतात त्याच्यामुळे तरुण मुलं जे आहेत पर्टिक्युलर शाळेतली मुलं आहेत त्यांची बुद्धी विकसित होत नाही त्यांच्या मनावर परिणाम होतो आहे आणि म्हणून त्यांना फार मोठ्या रकमेचा दंड तिथल्या कोर्टाने केलेला आहे की तरुण पिढीला तुम्ही बिघडवता एक पाऊन समाधान दुसरं तिसरं चौथं मग त्याच्यातच गुंतून जातो पाहिलं तर आपल्या असं लक्षामध्ये येतं की साधारणपणे एखादा विषय आपल्या मनामध्ये आहे आणि तो आपण मिळवायचा प्रयत्न करत असतो आणि तो आपल्याला नाही मिळाला तर काय होतं की त्याचं द्वेषामध्ये रूपांतर होत जातं साधारणपणे जर तुम्ही पाहिलं याचं काय साधं उदाहरण जीवनामधलं सांगतो की एखाद्या नात्यामध्ये लग्न असतं आणि आपली इच्छा असते की नात्यामधल्या लग्नामध्ये आपल्याला मानपान मिळावं एखादी बाई म्हणत असते की मी बाहेर जाईल मला असं भावाच्या मुलीच्या लग्नामध्ये मला आत्या म्हणून अमुक मान मिळाला पाहिजे अमुक गोष्टी माझ्याच हाताने व्हायला पाहिजे आणि असं सगळं ती मनोराज्य करून जात असते त्या नैतिक काळाने ते हा भाग याच्यामध्ये नाहीये पण ती जाते आणि तिथे काय होतं की तिची जी ती वहिनी असते ती तिच्या बहिणीलाच मान देऊन टाकते
हिने सगळं ठरवलं असतं, मग हिच्या मनामध्ये द्वेष निर्माण होतात. काय होतं, आशा अपेक्षा खूप धरून ठेवल्या मनात, ते पूर्ण नाही झालं की तो रूपांतर द्वेषामध्ये होतं. त्यात जर चुकीच्या आशा असतील अशा आसुरी पद्धती, त्याच्यात अजून द्वेष लवकर तयार होतो. त्यामुळे काय आहे की चुकीच्या अशा आशा अपेक्षा, चुकीचे विषय आपण मनामध्ये नाही ठेवले पाहिजे. ही गीता आपल्याला इथे सांगते. जे नैतिक नाहीये ते तुम्ही मनामध्ये ठेवू नका. ते ठेवल्यामुळे काय होईल, आणि ते पूर्ण नाही झालं तर तुम्हालाच त्रास होतो. बरं पूर्ण झाले तर त्याची कर्म खराबच होणार आहे. जसं आपण माशाचं उदाहरण पाहिलं, तात्पुरता सुख देणार आहे. दीर्घकाळ काय त्याचा परिणाम हा वाईटच आहे. आणि मग ते द्वेषाचं स्वरूप येतं आणि मग त्याच्यामुळे काय तो काम आणि क्रोध हा वाढायला लागतो. क्रोध तर खूप वाढतो. द्वेष आला की तेवढं क्रोध वाढतो, क्रोधामधून हिंसा वाढते, नको त्या गोष्टी घडतात. म्हणून हे जे आपलं मन आहे ना, या मनावरती आपण नियंत्रण ठेवायला पाहिजे. आणि मन हे चांगल्या गोष्टीची अपेक्षा ठेवतंय का वाईट गोष्टीची अपेक्षा ठेवतंय, हे आपण नेहमी पाहायला पाहिजे. हे बऱ्याच वेळा आपण बघत नाही आणि त्या मनाकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. आणि नेमकं चांगलं काय आणि वाईट काय हे जर कळायचं असेल, त्याला सगळ्यात उत्तम उपाय म्हणजे शास्त्राचा अभ्यास करणे. शास्त्रामध्ये सांगितलंय की काय चांगलं आणि काय वाईट. आलं का लक्षात? पुढे जाऊया आता आपण. हे पांडवा, दिवसा कोतवाली करणे, लोकांच्या संरक्षणाकरता गावात फेरफटका मारणे, रात्री चौकीवर जागता पहारा करणे. त्यामुळे चौकीदाराला रात्री किंवा दिवसा विश्रांती कशी ती भेटतच नाही. त्याप्रमाणे कामाने ज्यांना वर उंच नेऊन क्रोधाच्या टेकडीवर आपटलाय, तरी देखील राग द्वेषाच्या प्रेमाला जे पुरेसे होत नाही, कामाचा कळस होऊन नंतर ते रागाच्या काळात जातात आणि राग द्वेषांची त्यांच्या ठिकाणी वाढ होते. आता इथे माऊली एक उदाहरण देतात. ते काय म्हणतात, हा जो माणूस असे चुकीच्या आशा डोक्यामध्ये ठेवून असतो, चुकीचे विषय डोक्यामध्ये ठेवून असतो आणि ते पूर्ण नाही झाले की त्याला क्रोध येतो, राग येतो, संताप येतो आणि तो इतक्या मोठ्या प्रमाणावर हे सगळे विषय चुकीच्या डोक्यामध्ये ठेवलेले असतात. चुकीच्या पद्धतीने पैसे मिळणे, चुकीच्या पद्धतीने संपत्ती मिळणे, चुकीच्या पद्धतीने मान मिळणे, या साऱ्या गोष्टी तो करत असतो. आणि त्याच्या अपेक्षा इतक्या उंचावलेल्या असतात, याच्यामुळे काय होतं, त्या उंच अशा अपेक्षेच्या टेकडीवरती जाऊन तो क्रोधाने आपटतो. तरी देखील त्याला कळत नाही की आपण काय करतोय आणि आपल्या चुकीच्या गोष्टी होत आहेत. त्याचं उदाहरण ते देतात आणि त्याला मग काय जीवनामधल्या इतर गोष्टी करायला, चांगल्या गोष्टी करायला त्याला वेळच मिळत नाही. त्याचं उदाहरण म्हणजे चांगल्या गोष्टीकडे लक्षच जात नाही. जे नीती नियमन सांगितले, तप करावं, साधना करावी, इतरांची सेवा करावी, आपल्याला दिलेलं कर्तव्य ते नीटपणे करा, याला तुम्हाला वेळ कधी मिळेल? तर डोक्यातले सगळे बाकीचे भुंगे तुम्ही काढून टाकले तर तुम्हाला वेळ मिळेल की नाही? ते हिचं काय झालं, शेजारणीचं, तिच्या मुलाचं काय आलं, मग तिच्या लग्नात काय बोलली, मग तिने तिला काय सांगितलं, मग हिने मला काय सांगितलं, किंवा ऑफिसमध्ये हा काय साहेब त्याला बोलला, तो काय साहेब याला बोलला. या राजकारणात आणि त्या हे सांगण्यामध्ये लोक गुरफटलेले असतात. माऊली म्हणता याच्यातून बाहेर या आणि जे आपलं खरं कर्तव्य आपल्याला दिलेलं आहे की चांगल्या मार्गाने रोजीरोटीचे पैसे कमवणे, आलेल्या पैशाचा चांगला विनियोग करणे, नेहमी साधनेला वेळ देणे आणि दैवी सव्वीस गुण आपल्यामध्ये कसे येतील आणि आसुरी गुण कसे जातील, ज्याच्यामुळे मिळणारं ज्ञान टिकेल आणि वृद्धीला वाढेल. काय होतं, दैवी गुण नाही आले ना काय तर ज्ञान टिकणार नाही ना तुमच्याकडे, ते कुठेतरी आडगळीला पडून राहील. तसं एखाद्याकडे चांगल्या मार्गाने धन आलं आणि त्याला जर नीट कळलंच नाही की धन फिक्स डिपॉझिट मध्ये बँकेला ठेवायला पाहिजे, काहीतरी व्यवस्थित अशी विल्हेवाट लावली पाहिजे, नाही का चोरांनी चोरून नेलं, घरातच ठेवून बाहेर गावी, त्याचा उपयोग काय? तसं ज्ञान पण मिळालं ते चांगल्या रीतीने टिकून ठेवायला लागतं आणि ते चांगलं टिकून ठेवण्याकरता आपल्याला हे दैवी गुण आत्मसात करायला पाहिजे, म्हणजे ते टिकतं. जसं लोणचं तुम्ही बनवलं तर तुम्ही त्या साठाच्या बरणीमध्ये व्यवस्थित ठेवतात की नाही, ते प्रॉपर अगदी वर्षभर टिकलं पाहिजे की नाही. आपल्याला मोरंबा बनवतात, वर्षभर टिकेल अशी तुमची सगळी योजना असते की नाही त्याच्यामध्ये. त्या पद्धतीनेच हे असेल. पण याचं एक उदाहरण ते काय देतात ना, की वेळ कसा मिळत नाही. इतर याच्यामध्ये जर माणूस रममान झाला त्याला कसा वेळ मिळेल ते म्हणतात. म्हणून ते म्हणतात की कोतवाल जो असतो, म्हणजे शहरामधला पोलीस जो असतो, तो दिवसभर काय करतो, कोतवाली करतो. लोकांच्या तक्रारी राही, याला हे ते न्याय निर्वाळा दे, आणि रात्री काय करतो की शहरात चोऱ्या माऱ्या उन्हे जागचा पहारा देतो. कोतवालाचं जीवन पाहिलं पोलिसांचं, त्याला 24 तास ड्युटी असेल, अशी विश्रांतीच मिळत नाही. काय तो त्याच्यामध्ये गुरफटलेलाच असतो, त्याचं कामच त्या प्रकारचं आहे. तसं जो माणूस अशा चुकीच्या आशापाशांमध्ये गुंतलेला असतो, त्याला विश्रांती कशी मिळेल चांगलं काम करायला?
तुला वेळ देखील मिळणार नाही, असं इथे माऊली आपल्याला सांगता येईल. त्यामुळे आपणच आपलं मन सध्या कुठे आहे हे मधून आपण दर अर्धा तासाने 1 तासाने आपलं मन कुठे आहे याच्याकडे आपण आपल्याच मनाकडे पाहायला पाहिजे. अरे, मी तर आता स्वयंपाक करतोय, पण मन तर माझ्या त्या तिकडच्या नातेवाईकाच्या घरी गेलं त्यांच्या भानगडीमध्ये मन होतं. मी स्वयंपाक करत होते, पण मी मनात विचार करत त्यांच्या भानगडीमध्ये मी गेला काय सांगू, तिला काय सांगू, हे मनामध्ये सगळं चालू होतं. किंवा ऑफिसमधलं राजकारण चालू होतं, की सोसायटीतला अमुक ते बोलला, पारखी ते बोलला, त्याला कसं मी बघतो, हे मनात विषय चालू होते. ते आपण बघायला पाहिजे की आपलं मन कुठे आहे. आणि म्हणून अशा रीतीने राग, द्वेष, संताप हे सगळे वाढत असतात आपल्या मनामध्ये. तर मनाकडे लक्ष द्या. पुढे ते म्हणतात, मनामध्ये इच्छा असल्याने भोगवासनेतून निर्माण झालेल्या हवरेपणामुळे अनेक विषयांचा समुदाय जमतो. पण द्रव्यानेच विषय समुदाय भोगायला लागतो. तर इतक्या मनामध्ये इच्छा ठेवलेल्या असतात त्या माणसाने, इतक्या प्रकारचे त्याला भोग भोगायच्या असतात. आता या साऱ्या इच्छा भोग भोगायच्या असतील, चांगल्या इच्छा असेल तर काही हरकत नसते, पण चुकीचे भोग भोगायचे आणि ते पूर्ण करायचे, तर त्याला लागतो पैसा, आणि पैसा मिळवायला लागते खटपट. मग हा काय करतो ते माऊली पुढे सांगतात. माऊली म्हणतात, द्रव्याशिवाय या गोष्टी अशक्य आहेत, म्हणून विषय भोगायला पुरेसा पैसा आणण्याकरता स्वैरपणाने जगायला लागतात. कोणाला फसून मारून टाकतात, तर कोणाचे सर्वस्व लुटतात आणि अपाय करण्यासाठी नाना प्रकारची यंत्रतंत्राची कलंगुडी करतात. मग आता पैसा आणायचा म्हणून काय करतात, अनैतिक मार्गाने इतर लोकांना त्रास देतात, त्यांची संपत्ती हडप करतात, दुसऱ्याला फसवतात, काहीतरी जादूटोणा करतील, काही ना काहीतरी ते करतील, पण दुसऱ्याची संपत्ती, दुसऱ्याचे पैसे मला अनैतिक मार्गाने मिळाले तरी चालेल, पण मला हरकत नाही. मला जसं आपण मागच्या वर्षी उदाहरण पाहिलं होतं करप्शनच्या संदर्भामध्ये, मला आठवत असेल मागच्या पण. तर असं काही ना काही करून वाईट मार्गाने पैसे आले तरी त्यांचं म्हणणं याच्यात चुकीचं काय? हे तर आमच्याकरता राजमार्ग, देव वगैरे आम्ही काही मानत नाही. देव पुढच्या जन्मात शिक्षण, पुढचा जन्म कोणी पाहिला, आणि मागच्या जन्माचे आम्ही भोगतो याच्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही. आणि अशा रीतीने ते अजून चुकीच्या गर्ततेमध्ये जात राहतात, चुकीच्या कर्मामध्ये जातात, असं माऊली सांगतात. ते पुढे त्याच्याबद्दल उदाहरण देताना ते काय बोलतात, माऊली म्हणतात, डोंगरात शिकारीला जाणाऱ्या पारध्याप्रमाणे हे असुर जाळी, फास, पोथी, कुत्रे, ससाने, चिवे वगैरे घेऊन स्वारीला निघतात. पारधी आपले पोट भरण्यासाठी प्राण्यांचे समूह मारून आणतात. त्याप्रमाणे आसुरी लोक धन मिळवण्यासाठी वाईट कृत्य करतात. त्यांचं म्हणणं काय आहे की जसा एक पारधी जंगलामध्ये शिकार करायला जातो, तर आपलं सावच आपल्या हातात येण्याकरता तो काय करतो, कुत्रे, ससाने, चिवे यांना घेऊन जातो, त्यांना पळवतो, काहीतरी एखाद्याला मारलेल्या प्राण्याला ठेवतो, जेणेकरून ज्याला त्याला पकडायचंय तो तिथे धावत येईल, म्हणजे ते फास लावून ठेवतात, त्या फासामध्ये अडकतात. म्हणजे तो दयामाया काही ठेवत नाही, नाना प्रकारच्या युक्त्या करतो. त्याप्रमाणे हे जे आसुरी धन मिळवण्यासाठी वाटेल ते कृत्य करतात. ते वाईट मार्ग का चांगल्या मार्गाचा विचारच ते करत नाही, आणि वाईट कृत्य करून, वाईट कर्म करून त्याच्यामध्ये ते अडकत राहतात. दुसऱ्याच्या पानावर हल्ला करून धन संपादन करतात, आणि असे धन मिळवल्यानंतर संतोष कसा मिळणार. काय करतात की दुसऱ्याकडून दुसऱ्याचं प्राण घेतलं तरी चालेल, पण मी त्याचं धन मिळवणारच, असा त्यांचा विचार असतो. आता जर तुम्ही अलीकडे पाहिलं, पण म्हणतोय की अलीकडे एक चांगली गोष्ट अशी घडली या माध्यमांमध्ये, की जुन्या घडलेल्या काही घटनांवरती ते अलीकडे सिरीज काढतात. जसं पूर्वीच्या काळामध्ये दिल्लीला रंगागिल्लाची एक प्रसिद्ध केस झाली होती, त्याच्यावरती अलीकडे एक चांगली सिरीज आलेली. त्या रंगाबिरला एक असे आसुरी प्रवृत्तीचे होते, ते त्या सिरीज मध्ये दाखवण्यात आलेलं आहे. 8-10 भागांची सिरीज असेल ती, बघितली असेल तर बघायला हरकत नाही. दिवसा आणि क्रौर्य फार आहे त्याच्यामध्ये, खरं म्हणजे ते घडलेल्या घटनेवरती आहे, की माणसाचं मन किती आसुरी होतं ते त्याच्यात दाखवलेलं आहे त्याच्यामध्ये. ती घडलेली घटना आहे प्रत्यक्षामध्ये. पुढे माऊली म्हणतात, पुढचा जो श्लोक आहे तो आपण घेऊया, 13वा श्लोक घेऊया. त्याच्यामध्ये श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांग, आज मी हे मिळवले, उद्या मी तो माझा मनोरथ सिद्ध करेन. आज माझ्याजवळ इतकेच धन आहे आणि उद्या तितकेच धन. म्हणजे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, असा हा जो आसुरी माणूस असतो, आता किती धन आलंय हे मला पुरेसं नाही, उद्या मी अजून काहीतरी करून इतकं धन मिळेल, परत जाऊन तितकं काहीतरी धन मिळेल, आणि मी सतत मिळवतच राहणार आहे. मला हे पुरणार नाही, कुठल्याही पद्धतीने आलं याची हाव काही संपत नाही, त्याची हाव काही
धन मिळवणं वाईट आहे का? नाही, धन मिळवणं चांगलं आहे. चांगल्या मार्गाने कुटुंब व्यवस्थित चालेल, आपल्या मुलाबाळांचं शिक्षण होईल, लग्न कार्य होईल, आपल्याला वृद्धकाळामध्ये संपत्ती पुरेशी असेल, कोणाकडे हात पसरायला लागणार नाही, कुठलं कर्ज राहणार, अशा मार्गाने धन मिळवणं योग्य आहे. त्याच्यामध्ये अयोग्य काय नाही. ते शास्त्राने सांगितलेलंच आहे. ते 4 पुरुषार्थ शास्त्राने सांगितलेले आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्ष. धर्माचं पालन करा, ते करता करता अर्थार्जन करा. त्या अर्थार्जन काम मिळवा. काम म्हणजे यथोचित न्याय मार्गाने सांगितलेल्या गोष्टी. काम म्हणजे त्याच्यावर सगळं आलं. सुखवैभव आलं, पिकनिकला जाणं आलं, सिनेमाला जाणं आलं, ट्रिपला जाणं आलं, घरात चांगल्या वस्तू आल्या, गाडी घोडा आलं, चांगले कपडे आले, हे सगळं काय आलं. मग ते चांगल्या मार्गाने मिळवलेल्या पैशावरती असलं पाहिजे. असं त्या खरा कामाचं आहे. म्हणजे धर्माचं पालन केलं तर अर्थ मिळतं, आणि चांगल्या अर्थार्जनातून जे पैसे आलेले त्याच्यातून चांगलं काम मिळतं. म्हणजे ते भोगताना पण आपल्याला मनाला पश्चाताप होत नाही, कुठेतरी टोचणी लागत नाही, हे त्यांना सांगायचं आहे. असं काम मिळून झाल्यानंतर शेवटी तुम्ही मोक्षाकडे जायला पाहिजे. तुम्ही धर्माचं जे धर्मामध्ये आता खरं काय माहितीये का, मोक्षाला लोक शेवटच्या टप्प्याला, आता आम्ही वृद्ध झालो, आता आम्ही मोक्षाचा विचार करू, आता कोणीतरी एखादा गुरु बाबा, आध्यात्मिक गुरु पकडू, असं बऱ्याच जणांची धारणा असते. खरी चुकीची धारणा आहे. तरुण वयातच गुरु करता आलं तर फार उत्तम. आणि साधनाही चालू आहे, आपलं जीवनामधली इतर कर्तव्य पण चालू आहे, अर्थार्जन पण चालू आहे. असं बॅलन्स जीवन असेल तर ते जास्त चांगलं आहे. जीवन हे बॅलन्स. मी स्वयंपाक पाणी पण करेल घरातला, मी घरातल्यांची काळजी पण घेईन, मी साधना पण करेन, मी चुकीच्या पद्धतीने काही करणार, मी माझं जीवन हे बॅलन्स, असं जीवन असणं जास्त गरजेचं आहे. पण साधण्याची मोठी गंमत काय माहितीये का तुम्हाला, की जशी आपण वाढवतो आणि करतो तर आपल्याला असं जाणवतं की आपल्या आतमध्ये दैवी गुण यायला लागलेले आहेत. आपल्यामध्ये प्रेम, परोपकार, दानधर्म, सेवा, हे गुण आपोआप यायला लागतात. दुसऱ्याबद्दल वाईट न बोलणं, हे 26 दैवी गुण सांगितले, क्षमा, शांती, आपोआप यायला लागतात. पण साधना पण कशी करायला पाहिजे, की आळस सोडून करायला पाहिजे. घरचे उठले यायला पाहिजे. आता याच्यावरती माऊली काय म्हणतात, माऊली निरूपण असं करतात. ते म्हणतात, असुर म्हणतो, आज मी बहुतेक सर्वांची संपत्ती आपल्या हाती आणलीच आहे, मग मी धन्य नाही का? असा जो असुर स्तुती करतो तो मनात आणखीन लोकांना लुटण्याची हवा बाळगतो आणि लगेच म्हणतो उद्या अन्य लोकांचे द्रव्य लुटणार. आसुरी माणूस असा विचार करतो, आता मी भरपूर संपत्ती तर कमवली आहे, मग मी अजून कमवायला हरकत काय, त्याच्याकडे बरीच संपत्ती, याच्याकडे बरीच, त्याच्याकडे, मी त्याला लुटतो, याला लुटतो, मी अजून ऑफिसमध्ये पैसे खातो, आज मी अजून करप्शन करतो, अजून मी एखाद्या नातेवाईकाला फसवतो, असा तो विचार करत राहतो आसुरी स्वभावाचा माणूस. आणि तो पुढे म्हणतो, हे जेवढे धन मिळालंय त्या भांडावर उरलेले चराचर देखील मी मिळेल. आता हे मिळालं मला, तेही मिळालं, मी अजून मिळवेल, ही सारी सृष्टीच मला मिळवायची. त्याला हा इतकी सोपते की तो मिळवतच राहतो, मिळवतच राहतो. तो नीतिमत्ता घालून बसतो. आणि ज्या वाईट कर्माने आपण मिळवलं आहे, जसा चेंडू चेंडू फेकला की तो परत आपल्याकडे बाउन्स बॅक येतो ना, ऍक्शनला रिएक्शन असते, आहे की नाही? पुढे माऊली म्हणतात, अशा माणसाचं हे सांगतात, अशा प्रकारे विश्वाच्या धनाला मी एकटाच धनी होईल, मग माझी दृष्टी ज्याच्यावर पडेल त्याला मी संपवतात. मी इतकी संपत्ती मिळवतात, त्यांना त्याची मस्ती येते, त्यांना वाटतं की मी मनाला येईल ते काही करेन आणि कसाही वागेल. आपण पेपर मधल्या बातम्या वाचतो, अलीकडे लोक कसे वागतात पेपरमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पुण्यामधल्या जर काही अपघाताच्या घटना पाहिल्या लहान मुलांकडून गाडी चालवण्याच्या, आणि ज्या पद्धतीने ते गोष्टी घडलेल्या होत्या त्या जर पाहिल्या तर ते सगळे याच पद्धतीचं वर्णन त्याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी झालेल्या घटनांमध्ये आपण बघतो. खूप संपत्ती असेल की माणूस किती वाईट थराला जाऊ शकतो त्याचं ते उत्तम उदाहरण होतं. पण हा 13वा श्लोक जो आहे 16व्या अध्यायामधला तो आपण पाहिलाय, आणि पुढे अजून त्याच्यामध्ये बरेच श्लोक आहेत, ते आपण टप्प्याटप्प्यामध्ये पुढे पाहूया. आपण सर्वजण आलात आणि ज्ञानेश्वरीवरचं हे प्रवचनात झालं. माऊली आपल्याकडून करून घेतात, तुमच्याकडून ऐकून घेतात, तुमच्यामध्ये आस निर्माण करतात, मला अभ्यास करायला लावतात, चिंतन करायला लावतात.
आणि अशा रीतीने प्रवचन होत आहे. सोनियाजी पण अतिशय आठवणी फॉलोअप देतात, त्यांचे मी आभार मानतो. हे सारं आपल्या सगळ्यांचं कर्तृत्व आहे आणि म्हणून तुमच्या हृदयातल्या श्रीकृष्णाला मी वंदन करतो की ज्याच्यामुळे हे कार्य होत आहे. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्री, जय श्री देव भगवान संपूर्णानंद, जय श्री.